रेल्वे भरती आंदोलन प्रकरणाचा थोड्याच वेळात निकाल येणार आहे। राज ठाकरेंना दोषी ठरवलं जाणार की निर्दोष मुक्तता होणार, थोड्याच वेळात फैसला समोर येईल। ठाणे सत्र न्यायालय थोड्याच वेळात निकाल देणार आहे। तर आंदोलन प्रकरणी राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। 2008 साली मनसेनं रेल्वे भरती दरम्यान हे आंदोलन केलं। उत्तर भारतीय उमेदवारांना मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप होता। राज ठाकरेंच्या चिथावणीखोर भाषणामुळे आंदोलन केल्याचा आरोप होता आणि त्याच प्रकरणी राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। आता या प्रकरणी सुनावणी पार पडते, थोड्याच वेळात निकाल येणं अपेक्षित आहे आणि या निकालामध्ये राज ठाकरे यांना दोषी ठरवलं जातं की निर्दोष मुक्तता होते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आपले प्रतिनिधी निकेश शार्दूल फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। न्यायालयामध्ये राज ठाकरे पोहोचलेत, सुनावणीला सुरुवात झाली का? सुरुवात झाली असेल तर नेमकं काय काय घडतंय? अपडेट निकेश यांच्याकडून। निकेश, नक्कीच विक्रांत, हे प्रकरण जे आहे ते 2008 सालचं आहे। 2008 साली रेल्वे भरती प्रक्रिया जेव्हा सुरू होती त्यावेळेला परप्रांतीय उमेदवारांना मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण केली गेली होती आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये मनसेच्या 7 कार्यकर्त्यांसोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरती देखील गुन्हा दाखल होता आणि याच प्रकरणाची सुनावणी जी आहे ती 2008 पासून सुरू होती। त्यामुळे तिसऱ्यांदा राज ठाकरेंना पुन्हा एकदा ठाणे न्यायालयात आलेलं पाहायला मिळतं। या अगोदर आपण जर पाहिलं तर 13 मे ची तारीख होती। 13 मेला राज ठाकरे हे न्यायालयात हजर झालेले होते। त्यावेळेला न्यायाधीशांनी त्यांना जे काही प्रश्न उत्तरं केली त्याला उत्तरं जे आहेत ते राज ठाकरे यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळालं। ज्यावेळेला न्यायाधीशांनी हे प्रकरण तुम्हाला मान्य आहे का, तुम्ही जो गुन्हा केला आहे तो तुम्हाला मान्य आहे का, असं ज्यावेळेला न्यायालयाने विचारलेलं होतं त्यावेळेला राज ठाकरे यांनी एका शब्दात उत्तर देत हे सर्व जे आहे ते खोटं आहे, माझ्यावरती खोटा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे असं ठणकावून सांगितल्याच्या नंतर पुन्हा एकदा 18 तारीख दिली होती। त्यावेळेला न्यायालयाने सांगितलेलं की या 18 तारखेला तुम्हाला न्यायालयात हजर राहण्याची गरज नाही, वकिलांमार्फत तुम्ही न्यायालयात येऊ शकता। तर 18 तारखेला राज ठाकरे यांचे वकील ठाणे न्यायालयात हजर झाले होते। त्यावेळेला राज ठाकरे यांचं जे काही म्हणणं होतं, जो काही जबाब होता तो वकिलांमार्फत जो आहे तो न्यायाधीशांसमोर मांडण्यात आलेला होता आणि त्यानंतर आज पुन्हा राज ठाकरे यांना ठाणे न्यायालयात जे आहे ते यावं लागलेलं आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये 2008 सालचं हे प्रकरण आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये तिसऱ्यांदा राज ठाकरे जे आहेत ते ठाणे न्यायालयात आले। त्यामुळे या संपूर्ण निकालाकडे सर्वांचं लागलेलं लक्ष जे आहे ते लागलेलं आहे। आता जो काही न्यायालयातनं जो काही निकाल येईल हा निकाल जो आहे तो अंतिम असणार आहे। त्यामुळे आता सुनावणी जी आहे ती न्यायालयात सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आता या सुनावणी दरम्यान नेमकं काय घडतंय आणि न्यायालय नेमकं काय अंतिम निकाल देतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। विक्रांत, धन्यवाद निकेश दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।